स्वच्छतेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असते। याच पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियानानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने 15 शाळांमध्ये ड्राय वेस्ट बँक तयार केली आहे। 2771 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे। घरातील सुका कचरा पिशवीमध्ये भरून तो शाळेतील संकलन केंद्रात साठवला जातो। सहभागी विद्यार्थ्यांना पॉइंट्स दिले जात असून 2000 पेक्षा जास्त पॉइंट्स मिळणाऱ्यांना वेस्ट वॉरियर प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते। बेलापूर आणि वाशी विभागातील शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे। विद्यार्थ्यांना सुका कचरा संकलित करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप केले जाते। त्यांनी जमा केलेल्या प्लास्टिक बॉटल, चिप्स आणि चॉकलेटचे कव्हर, काचेच्या बाटल्या असा सुका कचरा आठवड्यातून एकदा ठरवण्यात आलेल्या दिवशी शाळेत आणला जातो। या कचऱ्यासाठी विद्यार्थ्यांना पॉइंट्स दिले जातात। प्लेट बॉटलला 2, चिप्स चॉकलेट्सच्या 10 कव्हरला 1, घरगुती प्लास्टिकला 2, काचेच्या बॉटलला 2, ट्रेटा पॅक टिनल 2 पॉइंट्स दिले जातात। प्रत्येक 100, 200 आणि 500 पॉइंट्स नंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले जाते। 2000 पेक्षा जास्त पॉइंट्स मिळणाऱ्यांना वेस्ट वॉरियर प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते। सीवूड्स मधील SS हायस्कूल मधील शुभम पाल याने 2500 पॉइंट्स मिळवले आहेत, तर दिवाले महानगरपालिका शाळा क्रमांक 2 येथील एकता काळे हिने 2025 आणि वाशीगाव शाळेतील वंश शिंदे याने 700 पॉइंट्स मिळवले आहेत। या विद्यार्थ्यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे हे उपस्थित होते। हा उपक्रम शहरातील इतर शाळांमध्येही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।